शेतकऱ्याच्या तोंड अजिबात काहीच तेज नाही राहिलं. बरोबर आहे, बरोबर आहे. उपाशी येते. हा, 2000 झाला पाहिजे. बरोबर आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, तसं आलं का तसंच घरी उपाशी जातो. न जेवता घरी. पैसे बरोबर आहे. जय हरी माऊली मित्रांनो. तर आपण बघितलंच असेल आज भावात थोडीफार घसरण झालेली आहे. तर आज 23 जानेवारी रोजी आपण पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट इथे आलो आहे. तर जाणून घेऊ आज काय व्यथा मांडताय शेतकरी आणि काय बाजारभाव निघतोय. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. पुढे बघू अशा प्रकारचा माल आहे. बघू, विचारू शेतकऱ्यांशी बोलू. नमस्कार मंडळींनो. नमस्कार. काय भाव गेला कांदा? आता कमीच गेला. काय भाव? 14.5. 1450 रुपये गेला. काल होते का? मग काल होतं. काल काय भाव गेला होता? काल तो 15.5 गेलता. आज 100 रुपये कमी झाली. हा ना, थोडा 2000चा आला पाहिजे. बरोबर आहे. अजून काय भावना काय व्यक्त करायला आपण? काय सरासरी 2000 जर गेलं तर मग तोंडाला तोंड मिळाल बा. हा हा हा, काय पाहिजे तो व्हायचं काय मी. बरोबर आहे. वजे खाऊन बजे काय म्हणते नाही, बजे खायला पैसे आहेत का नाही. शेतकऱ्याच्या तोंड अजिबात काहीच तेज नाही राहिलं. बरोबर आहे, बरोबर आहे. उपाशी येते. हा, 2000 झाला पाहिजे. बरोबर आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, तसं आलं का तसंच घरी उपाशी जातो. न जेवता घरी. पैसे बरोबर आहे. अजून तुम्ही काय बोलू शकता? माझं काही नाही. तुमचं भाड्याची भरून आणली का? असेल शेतकरी हा फक्त तो आता तोंडला पुरा आला. हा 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 हा, नाही तोंड नाही लापवलं पाहिजे. आपल्याला सगळं समजलं पाहिजे काय काय नाही. कमी जायले का? तुमची काय भाव जायले? ही बघा, ही मित्रांनो ही 1350 रुपये जायले. सारखा विचार कर. हा हा रस्ते यावा, हा पाठीचं कांदे आणावा, हा, रस्त्यावर कापावं जवळ न्याय भेटत नाही जवळ तरी ते सडून देतील. ते म्हणजे जाऊ दे मग. अहो, काय तो भेटत जेवता नाही, जीवाला खातो म्हणजे अरे काही खाऊ नको. जाऊ दे, आता ही कुठं असते. हा, सकाळचा आलता तर पाववाडा माहित नाही. बरोबर आहे, बरोबर आहे ना. आता मित्रांनो तुम्हाला वाटत असेल हसत असतील समजा, पण ते आता सगळे समोर आहे म्हणून ते थोडं हसू येत आहे. पण मग हसण्याची परिस्थितीच नाही. ही रडून काढतात आपल्याला एक तर अशी. काय होतं माहिती काय सांगतो जातो 1600-1700 हा, 1800. हा. मग जगाला काय वाटत काय द्यायला बाहेर हा, बरोबर आहे. वाटत, पण तसं काही नाही. एखादं 2 लाख जातो आणि सरासरी मध्ये घेते 13-14. बरोबर आहे. शेतकरी नाराज होऊन जातो. नाराज होऊन जाते. हा. चालेल मी धन्यवाद. मग जे मार्केट समितीला असं लाईव्ह हा. प्रतिमा आहे हा. आणि आम्हाला वाटतंय का आमच्या मालामध्ये आणि आमच्या शेतकऱ्यासाठी हा, काहीतरी चांगली सुधारणा कराल हा. आणि शेतकऱ्याला न्याय मिळून थोडासा भाव मार्केट वाढून बऱ्या प्रकारे चालेल. समाधानकारक तुम्ही मीडिया समोर बोलले तर व्हिडिओ व्हायरल झाला तर समजा सगळ्यांना समजा. आजच्या हा, घडीला काही समाधानकारक नाही. आजच्या घडी. आम्हाला समाधानकारक समाधानकारक काय भाव पाहिजे समजा? आजच्या घडीला जर एवढं स्ट्रगल पाहिजे हा. 2000च्या वरती मार्केट पाहिजे. 2000चे खर्चाच्या मानानं. खर्चाच्या मानाने. जी 700 रुपयाची गोणी ती आज 2250 रुपयाला झाली. बरोबर. अहो, शेतकरी देशदडीला चालला पेश- काय राहिलं नाही त्याच्या मागे ठरलेच तर पिढी नाही काय सांगावं. बरोबर. कर्जवत चाललं कर्ज मग तेच ना मग सरकार म्हणते कर्जमाफी कर्जमाफी. अहो शेतकऱ्याला भाव दिला तर सरकारला कर्ज देईल शेतकरी. हा. बरोबर आहे का नाही? तीच दायना झाली शेतकऱ्याची. ही बदलली पाहिजे. याच्यासाठी काहीतरी संघर्ष होईल किंवा काहीतरी अशी प्रगती होईल असं धोरण ठेवा. चालेल ना, चालेल. नक्कीच आपची व्ह्यूअर्स कमेंट करा मित्रांनो याच्यावरती. चालेल, धन्यवाद. चला मित्रांनो पुढे बघू शकता अशा प्रकारे साईज. माऊली नमस्कार. कांद्याला काय भाव घातलं एवढा मोठा केला? काय नाही, खतं खाली औषध खर्च काय भाव गेला म्हटले? 1625. बघू शकता मित्रांनो 1625 रुपये. कुठले? प्रातरणीचे. योग्य भाव भेटला कसं काय वाटतं? बरं आहे, आता मार्केट डाऊन आहे त्या हिशोबाने. त्या हिशोबाने अपेक्षा भरपूर आहे. अपेक्षा तर भरपूर आहे. खर्चाच्या नाही. हा, खर्च खूप होईल त्याच्यामुळे पण आता सरासरी चालू आहे. काही चालेल. पर्याय नाही. बरोबर आहे. चालेल चालेल, धन्यवाद. चला मित्रांनो पुढे बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. राम राम बाबा. काय भाव गेला? 1582 रुपये. काल होते का? काय भाव गेला काल? 1600. आज थोडा कमी गेलाय. 40 रुपयाने कमी गेलाय. अजून किती कांदा शिल्लक घरी? 8-10 गाड्या भरतील. चालेल, धन्यवाद. चला मित्रांनो पुढे बघू शकता माऊली लय रागाट करून टाकलं तुम्ही कांदा. हा, भाव नाही भेटला ना. काय भाव गेला होता आता? 1700 रुपये. 1700 रुपये. दाखवा बरं पावती.
बघू शकता 1699 रुपये म्हणजे 1700 रुपये गेले. कुठले? तळेगावचे. अजून किती कांदा शिल्लक आहे घरी? भरपूर आहे का? आता मार्केट कसं वाटतंय? काही मार्केट वाढायला पाहिजे, वाढायलाच पाहिजे. वाढून नाही राहिलं. खर्चाच्या मानानं खर्चाच्या मानानं खर्चाचं माल परवडत नाही. नाही परवडत. 2000 2000 तरी गेला पाहिजे किमान. चालेल, धन्यवाद. मित्रांनो खाद बघू. अशा प्रकारची खाद आहे मित्रांनो. नमस्कार. काय भाव गेली खाद? 250 रुपये गेली. कुठली? तांगडी. चालेल, धन्यवाद. आता गोलटी बघू मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारची गोलटी आहे. राम राम. काची गोलटी म्हटले? यशची गोलटी आहे. काय भाव गेली? 730. बघू शकता 730 रुपये गोलटी गेलेली. कुठले म्हटले? तांगडीचे आहे का तुम्ही पण? चालेल, धन्यवाद. मित्रांनो गोलटी बघू शकता अशा प्रकारची गोलटी. नमस्कार भाऊ. कुठले? खडक जाम. काय भाव गेली गोलटी? 650 रुपये. 650 रुपये. काल होते का? काल नव्हते का? अजून किती कांदा आहे घरी शिल्लक? काही 5-6 एकर आहे अजून. असं भाव कसा चालू आहे? काय वाटतं तुम्हाला? फक्त मजुराला आहे. चालेल, धन्यवाद. चला पुढे बघू शकता अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो. राम राम. कुठले? मालसानीचे. काय भाव गेला? 1360 रुपये. आज काय मार्केटवर काय अंदाज येतो? कालच्या पेक्षा आज कमी वाटतं 100 रुपये. चालेल, धन्यवाद. गोलटी बघू मित्रांनो. अशा प्रकारची गोलटी मित्रांनो. राम राम. काय भाव गेली गोलटी? 600 रुपये गेली. कुठली? पुरी. बोला ना. पुढे बघू मित्रांनो. बघू शकता कांद्याची क्वालिटी अशी. नमस्कार भाऊ. कुठले? शेलूपुरीचे. काय भाव गेला? 1350 रुपये. काल होते का? काल काय भाव गेला होता? 1400. आज 50 रुपये कमी झाली. क्वालिटी वेगळी होती कधी? हा, मीडियम क्वालिटी. बरोबर आहे. चालेल, धन्यवाद. चला मित्रांनो पुढे बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. नमस्कार. काय भाव गेला? बघू शकता 1453 रुपये. काय म्हणता? एवढा भारी माल हा, किती कमी? बरोबर आहे. काय केलं पाहिजे? शेतकऱ्यानं भावापेक्षा भावना व्यक्त केल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे. केलं पाहिजे पण एवढी खर्च होईल करायचं काय? बरोबर आहे. सुपर माल जर 1400 बरोबर आहे. काय म्हणता? भाव भेटला तर भावना व्यक्त कर. बरोबर आहे. चालेल, धन्यवाद. पुढं गोलटी मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारची गोलटी. नमस्कार माऊली. काय भाव गेला? 665 रुपये गोलटी. कुठली? शेलूपुरीचे. काल होते का मार्केटला? काय चांगला माल आणला होता का? काय भाव गेला? 1300. चालेल, धन्यवाद. पुढे बघू मित्रांनो. खाद आहे मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारची खाद आहे. राम राम माऊली. काय भाव गेला? 540 रुपये. बघू शकता मित्रांनो 537 रुपये खाद गेलेली आहे. कुठली? आसरखेडा. अजून कांदा घरी किती शिल्लक आहे? थोडी लेट आहे आता. असं पहिले आवरली. भावाच्या बाबतीत काय भावना व्यक्त करू शकता? परवडेबल 2025 रुपये तरी लाल कांदा विकला पाहिजे तर शेतकऱ्याला काही भेटल. असं नाही परवडणार. चालेल, धन्यवाद. मित्रांनो पुढे बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. राम राम मंडळी. काय भाव गेला? 1340. पावती दाखव बरं. बघू शकता मित्रांनो 1340 रुपये गेलेला आहे. कुठले? परसुलचे. काय आपल्या भावापेक्षा भावना व्यक्त करा. आपल्या व्ह्युअर्सला बघायचंय काय. काय 1340 म्हणजे काय राहू राहिलं आम्हाला? काहीच नाही. काहीच शिल्लक नाही राहते. काय माल बी आता माल चांगला आहे. माल काय हलका नाही. बघू शकता माल अशा प्रकारचा आहे. कमीत कमी 1400-1500 रुपये रेंजचा माल आहे आपला. आपण सरकारला काय सांगू शकता याच्यावरती? काय काय सरकार ना आम्हाला फक्त एवढंच सांगा औषध घेऊन द्या प्यायला. फक्त काहीच नका म्हणून. बस एवढं. ते पेस्टिसाइडचे आधीच रेट एक तर ते विकत घ्या होणार नाही. त्याला पैसे राहणार नाही. हा, बरोबर. अशी परिस्थिती राहिली. बरोबर. आता साधारणतः काय मार्केट गेलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला?
काय मार्केट कमी 3,000च्या कमी नाही विकलं पाहिजे तरी हे कांदे याला ऍव्हरेज नाही हा. एकरी हे निघून राहिले 50 क्विंटल एकरी 50 क्विंटल निघतंय. एकरी निघायची 150 क्विंटल कांदा हम्म. आणि मग जर 1,000-1,500 रुपये 3,000 रुपयाने जर विकलं हा. तर काहीतरी शिल्लक राहणार. बरोबर आहे, बरोबर आहे. आता 1300-1500 रुपयामध्ये काहीच नाही. खर्च सुद्धा निघणार नाही फक्त लेबर खर्च निघणार या फक्त म्हणजे मजुरच. आता मागं पण एक शेतकऱ्यांनी तेच सांगितलं, मजूर पाहतो. मजुराचा खर्च याच्यामध्ये ना आम्हाला औषधाचे पैसे भेटणार आहेत ना खादीचे पैसे भेटणार आहेत. खादीची गोणी आता जी 700 रुपयाला होती ती ते 2200 रुपयाला 2100 रुपये झाली. म्हणजे याच्यापेक्षा खादीला जास्त म्हणजे भाव. आता खादीची चला बघू मित्रांनो, बघू शकता कांद्याची साईज वगैरे 50+, 60+ साईज आहे. नमस्कार माऊली. नमस्कार म्हटलं. नमस्कार. काय भाव गेला? 1703 1703. बघू शकता मित्रांनो, 1703 रुपये. काल होते का? चालू होतं ना काय भाव आहे? 1700 लेवल धरून चालू. कुठले का तरी अजून किती शिल्लक आहे कांदा? भरपूर आहे का? आता भाव योग्य भेटलाय काय वाटतं? म्हणजे योग्य किती भेटला सरासरी काय वाटतं? म्हणजे जायला पाहिजे 2+ जायला पाहिजे तर खर्च काहीतरी येऊन हे खर्च बसून महागाईच्या मानानं काहीच नाही. काहीच नाही. चालेल, धन्यवाद. चला बघू मित्रांनो, पुढे जाऊन बघू शकता कांद्याचा प्रकार. अशा प्रकारचा माल आहे. क्वालिटी बघू शकता. काय भाव गेला पाहुणे? कुठले? 1650 रुपये. बघू शकता मित्रांनो, 1653 रुपये. कुठले? विसापूर. अजून किती कांदा शिल्लक आहे? भाव योग्य भेटला काय वाटतं? योग्यच म्हणणार, मनासारखं नाहीच. चालेल, धन्यवाद. पुढे बघू शकता अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो. नमस्कार माऊली. कुठले? साक्री तालुका. काय भाव गेला? 1250 रुपये. चालेल, धन्यवाद. चला मित्रांनो, पुढे बघू शकता माल अशा प्रकारचा लाल कांदा आहे. नमस्कार भाऊ. कुठले? कातरणी. काय भाव गेला? 1600 रुपये. काल होते का? काल काय भाव गेला? 1551. अजून किती कांदा शिल्लक आहे? 25 गाड्या भरतील असं. चालेल, धन्यवाद. मित्रांनो, पुढे बघू शकता अशा प्रकारचा कांदा आहे. राम माऊली. राम राम. कुठले? कातरणीचे. काय भाव गेला? 1626 रुपये. बघू शकता मित्रांनो, 1626 रुपये. अजून किती कांदा शिल्लक आहे घरी? कातरणी कांदा किंगाचे सध्या मार्केटमध्ये हायस्टच रेट घ्या त्या कातरणीचे लोक. चांगले असं. अजून कांदा किती म्हटले शिल्लक घरी? भरपूर आहे का अजून? चालेल, धन्यवाद.